कांदा काढायला लागतील. जरा काय घरात करेना आता वाट लागते. पहिल्यांदा काय करेल आहे सगळी त्यावर टाकते. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडवली होती. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर झाडे कोसळली आहेत, तसेच विजेंचे खांब सुद्धा अनेक ठिकाणी पडले आहेत. अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्याने रस्त्यावर जागोजागी मोठमोठी झाडे पडली आहेत. काल शुक्रवारी वादळी वारा सुटला, त्याचबरोबर विजांच्या आवाजांसह मुसळधार पाऊस पडू लागला. यामुळे नागरिकांची मोठी दैना उडाली. 1.5 ते 2 तास पडलेल्या या पावसामुळे घरावरील पत्रे तुटून मोठे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यात 6 ते 7 मेला वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकरी, बागायतदार, मच्छीमार, वीटभट्टी, मिठागर तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर काल पालघर जिल्ह्याच्या काही ठिकाणी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी अचानक 3च्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या आवाजांसह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यामध्ये काल पुन्हा अनेकांचे नुकसान झाले आहे. दरवर्षी मान्सून सुरू होण्याच्या अगोदरच महावितरणचे कर्मचारी हे पावसाळ्या अगोदरची कामे करायला सुरुवात करत असतात, पण यंदा अवकाळी पावसाने मे मध्ये सुरुवात केली असल्यामुळे पावसाळ्या अगोदरची महावितरणाची जी कामे होती ती कामे पूर्ण खोळंबली. त्यामुळे त्याचा फटका आता महावितरणाला बसत आहे. जर महावितरणाच्या विभागाने मे महिन्याच्या अगोदरच झाडांच्या फांद्या छाटणे, तर स्लाईडचे नवीन पोल बसवणे अशी विविध कामे मेच्या अगोदरच केली असती तर आता ह्याचा त्रास नागरिकांना झाला नसता. काल आलेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी लाईटचे पोल जमीनदोस्त झाले आहेत, तसेच अनेक ठिकाणी लाईटीच्या तारा तुटून पडल्या आहेत. तसेच पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, मोखाडा या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात लाईटचे पोल तसेच तारा तुटून पडले आहेत. अवकाळी पावसामध्येच ही अवस्था झाली आहे. तर पावसाळा काही दिवसांवरच आहे, तर महावितरणाने लवकरात लवकर ही कामे करून पावसाळ्यामध्ये लाईट जाणार नाही यासाठी लवकरच नीट कामे करावी, जेणेकरून नागरिकांना पावसाळ्यामध्ये लाईटचा त्रास होणार नाही. काम करत असताना थुकपट्टी काम करू नये, कारण की काल झालेल्या अवकाळी पावसामुळे टाकवाले या ठिकाणी लाईटचे 3 पोल हे एका घरावरती पडले. सुदैवाने त्या घरामध्ये कोणीही राहत नव्हते, म्हणून कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पण महावितरणाने अशी कामे करत असताना नीट कामे करावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. तसेच या अवकाळी पावसामुळे मोनर येथील सूर्या कॉलनीमध्ये रस्त्यामध्ये झाडे उन्मळून पडले आहेत. तसेच काल जोरदार आलेल्या अवकाळी पावसामुळे वेळगाव, डोंगरमाड तसेच दुर्वेस या ठिकाणच्या अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. या पावसामुळे अनेकांचा संसार हा उघड्यावर पडला आहे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी नागरिक करत आहेत. तसेच काल अनेक ठिकाणी लग्न समारंभ असल्यामुळे या आलेल्या पावसामुळे अनेकांचे मंडप सुद्धा तुटून पडले आहेत. न्यूज पोलीस रिपोर्टर अपू बुकले, पालघर.